नमस्कार, मी प्रशांत कदम. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी एकनाथ शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर हे माघार घेणार का? माहीम मतदारसंघामध्ये नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून त्याच्याबद्दल बरीच राजकीय विधानं पण होत आहेत आणि त्याच्यातलं जे इंटरनल पॉलिटिक्स आहे ते बरंच काही सांगणार आहे. खरं तर एक प्रकारे या माघारीवरून महायुतीसुद्धा एक्सपोज होऊ शकते किंवा ऑलरेडी ज्या पद्धतीची विधानं झालेली आहेत त्याच्यातून सुद्धा महायुतीची ही एक अदृश्य युती जी आहे ती सुद्धा एक्सपोज झालेली आहे. मुळामध्ये राज ठाकरेंचा लोकसभेला जरी बिनशर्त पाठिंबा होता, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती त्यांनी पाठिंबा दिलेला होता, पण विधानसभेला ते असं सांगतायत की आपण कुठल्याच पक्षाच्या सोबत नाहीये, आपला स्वतंत्र मार्ग आहे. पण दुसरीकडे माहीम मतदारसंघातून मात्र ज्यावेळी अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर भाजपचे नेते जाहीरपणे विधान करतायत की ती उमेदवारी एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना माघार घेतली पाहिजे. आणि एकनाथ शिंदेंच्याच पक्षातले नेते दीपक केसरकर पण असे म्हणतायत की ती माघार जी आहे ती व्हायला पाहिजे राज ठाकरेंच्यासाठी. त्यामुळं राज ठाकरेंबद्दलचं हे प्रेम भाजप आणि शिंदे गटाचे नेते एकीकडे जाहीरपणे व्यक्त करतायत आणि दुसरीकडे राज ठाकरेंना मात्र या दोनही आघाड्यांच्या विरोधात आपण आहोत हे दाखवून मतं मागायची आहेत. त्यामुळं हे कसं काय चालू शकतं आणि जर अमित ठाकरेंच्या एका उमेदवारीसाठी एवढी म्हणजे त्या ठिकाणी विधानं होत असतील तर याचा अर्थ राज ठाकरे महायुतीला हवे आहेत, आपल्यासोबत हवे आहेत. ज्यावेळी अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी एक लक्षात घ्या की माहीम मतदारसंघातून पहिला उमेदवार 3 प्रमुख पक्षांपैकी कोणी दिला तर तो राज ठाकरेंनी दिला. म्हणजे असं नाही झालं की एकनाथ शिंदेंचा उमेदवार आधी जाहीर झाला आहे, अमित ठाकरे लढणार की नाही हे त्यांना माहिती नव्हतं. अमित ठाकरेंची उमेदवारी पहिल्यांदा जाहीर झाली आणि त्याच्यानंतर मग सदा सरवणकर यांचं नाव एकनाथ शिंदेंच्या यादीमध्ये जाहीर झालं आणि त्यामुळं आता ही माघार जी आहे ती थोडीशी अडचणीची आहे आणि जर ती झाली तर त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी एक्सपोजसुद्धा होणार आहेत. आता त्याच्यातली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे, मतदारसंघ आहे शिंदेंच्या शिवसेनेचा. मुळामध्ये माहीम हा शिवसेनेची ज्या ठिकाणी स्थापना झाली त्या ठिकाणचा मतदारसंघ आहे. शिवाजी पार्क याच ठिकाणी याच मतदारसंघामध्ये येतं. स्वतः राज ठाकरे त्या ठिकाणी राहतात आणि 2009 मध्ये ज्यावेळी मनसेची थोडीशी हवा होती त्यावेळी नितीन सरदेसाई हे इथून निवडून आलेले आहेत. त्यामुळं मनसेनं एकदा तिथून यश बघितलेलं आहे आणि म्हणून यावेळी माहीम मतदारसंघाची निवड एक प्रकारे राज ठाकरेंनी आपल्या पुत्रासाठी केली. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ऑलरेडी या विधानसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी भाजपने आपले उमेदवार शिंदेंच्याकडे पाठवलेले आहेत आणि ते लढणार आहेत. म्हणजे त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण काय असेल तर मिलिंद देवरा. त्यांना राज्यसभासुद्धा एकनाथ शिंदेंच्या कोट्यातनं मिळाली, पण ते तसे जवळचे आहेत भाजपचे. ही एक टॅक्टिकल अरेंजमेंट होती. संजय निरुपमांच्या बाबतीत पण तेच म्हणता येईल, निलेश राणेंच्या बाबतीत पण तेच म्हणता येईल. उमेदवार भाजपचे आहेत पण ते पाठवले गेलेले आहेत शिंदेंच्याकडे. म्हणजे एक प्रकारे भाजपबद्दल सहानुभूती असलेले उमेदवार हे ऑलरेडी शिंदेंच्याकडं त्यांची गर्दी होते आणि त्यात आता ज्या जागेवरती शिंदेंचा उमेदवार आहे तिथं त्यांना माघार घेण्यासाठी दबाव जाहीर विधानं जी आहेत ती मात्र भाजप करते. आशिष शेलारांनी पहिल्यांदा विधान केलं आणि असं सांगितलं की राज ठाकरेंसाठी माघार जी आहे ती व्हायला पाहिजे. आणि म्हणजे एक प्रकारे एक जागा एक उमेदवार जो आहे तो गमावणार कोण आहे तर ते शिंदे गमावणार आहेत. त्यामुळं भाजपला हे हवंच असेल की आपल्या बाजूचे किंवा आपल्या विचारांचे लोक जास्तीत जास्त तिथं असावेत आणि शिंदेंची ताकद जी आहे ती थोडीशी या इंटरनल पॉलिटिक्समध्ये कमी होते. आता जर माघार घेतली सदा सरवणकरांनी तर अमित ठाकरे यांचा पाथ खरोखर सुकर होतो का हा एक पुढचा मुद्दा आहे. कारण सदा सरवणकर हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. काँग्रेसच्या तिकिटावरती एकदा 2009ला त्यांनी लढायचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्यावेळी ते अपयशी झालेले होते. पण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 1990 पासून इथं केवळ आणि केवळ शिवसेनेचाच उमेदवार निवडून आलेला आहे. 2009चा मनसेचा अपवाद वगळता. आता इंटरेस्टिंग गोष्ट ही लक्षात घ्या की इथलं जे मार्जिन आहे
ते मात्र साधारणपणे 45-48 हजाराच्याच मतावरती एक उमेदवार जो आहे तो निवडून येतो अशा पद्धतीचं राहिलेला आहे. म्हणजे ज्यावेळी मनसेचा उमेदवार निवडून आलेला होता 2009 मध्ये, त्यावेळी नितीन सरदेसाई किती मतांवरती निवडून आलेले होते तर ते 48,374 मतांवरती. आणि काँग्रेसमधून सदा सरवणकर लढलेले होते, त्यांना 39,000 मतं मिळालेली होती. आदेश बांदेकर तेव्हा शिवसेनेच्या ठाकरे म्हणजे ते एकत्रित शिवसेना होती त्यांच्याकडून लढलेले होते आणि त्यांना 36,000 मतं मिळालेली होती. त्यामुळं तिरंगी लढत ज्यावेळी अशी झालेली होती तेव्हा 48,000 मतांवर नितीन सरदेसाई निवडून आलेले होते. 2014 मध्ये पुन्हा सरवणकर हे शिवसेनेकडून लढले आणि ते 46,000 मतांनी निवडून आले. नितीन सरदेसाईंना 40,000 मतं जी आहेत ती मिळालेली होती. आता मागच्या वेळची गणितं जी आहेत ती थोडीशी नीट लक्षात घ्या. सदा सरवणकरांना 61,000 मतं मिळालेली होती शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती. संदीप देशपांडे जे मनसेचे उमेदवार होते त्यांना 42,000 मतं मिळालेली होती आणि 15,000 मतं प्रवीण नाईक यांना मिळालेली होती. त्यांना 15,000 मतं मिळालेली होती, काँग्रेसचे उमेदवार होते. त्यामुळं एक दिसतंय की मनसेचा वोट बेस इथं साधारणपणे 40,000च्या आसपास तर नक्की आहे. 42,000 मतं मागच्या वेळी संदीप देशपांडेंना मिळालेली होती आणि नितीन सरदेसाईंना ज्यावेळी ते 2014ला पराभूत झाले त्यावेळी सुद्धा त्यांना जवळपास 40,000च मतं जी आहे ती मिळालेली होती. आता महेश सावंत हे शिवसेना ठाकरे गटानं दिलेले उमेदवार आहेत, विभाग प्रमुख आहेत. आणि ज्यावेळी सदा सरवणकर हे शिंदे आणि ठाकरे यांच्या अंतर्गत म्हणजे जेव्हा वाद झाला, शिवसेना फुटली, त्याच्यानंतर सदा सरवणकर हे गेले शिंदेंच्या बाजूला. त्याच्यानंतर गणपती मिरवणुकीमध्ये एक वाद झालेला होता, पिस्तूल दाखवल्याचा जो आरोप होता त्याच्यामधलं जे भांडण होतं ते याच महेश सावंतांच्या विरोधात होतं. आणि या ठाकरे शिंदे या दुहीनंतर महेश सावंतांनी थेटपणे सदा सरवणकरांच्या विरोधात जायचं ठरवलं. ते महेश सावंत यावेळी उमेदवार असणार आहेत. त्यामुळं महेश सावंत यांना जर काँग्रेसच्या उमेदवारांचा मतांचा पाठिंबा मिळाला तर महेश सावंत विरुद्ध अमित ठाकरे अशी दुरंगी जरी लढत झाली तरीसुद्धा ती अमित ठाकरेंसाठी चॅलेंजिंग असेल का याची चर्चा जी आहे ती महत्त्वाची आहे. त्यामुळं एकतर अमित ठाकरे यांच्यासाठीची ही वाट थोडीशी बिकट आहे. इतका सोपा तो मतदारसंघ नाही आहे. पण सोबतच सदा सरवणकरांची माघार, कारण माघार घेतल्यानंतर आत्तासुद्धा बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी ती माघार घेऊ नये. कार्यकर्ते ज्या पद्धतीनं तिथं निदर्शनं करत होते हे आपण बघितलेलं आहे. जर ती माघार झाली आणि ती राज ठाकरेंच्या उमेदवारासाठी झाली तर सदा सरवणकर यांच्या बाजूचे जे कार्यकर्ते आहेत ते नेमकं कुणाला मतदान करणार हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. आणि एकंदरीत म्हणजे राज्यभरामधल्या कॅम्पेनिंगसाठी राज ठाकरे असं सांगतायत की आपण कुणाच्याही बाजूचे नाही आहे, पण अमित ठाकरे यांच्यासाठी जर माघार झाली तर याचा सरळ सरळ अर्थ ते महायुतीचे प्लेयर आहेत हे स्पष्ट होतो. जरी आता लोकांमध्ये ही चर्चा असली की ते उमेदवार जरी उभे करत असले तरी त्यांची भूमिका ही भाजप धार्जिनी आहे, पण या माघारीने मात्र त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे आहे ते होऊ शकतं. त्यामुळं आता पुढचे 2 दिवस आहेत, 48 तास आहेत, त्याच्यामध्ये माहीममध्ये नेमकं काय घडतं हे आपल्याला बघावं लागेल. पण या माघारीनं, या चर्चा मात्र जी आहे ती अशा पद्धतीनं महायुतीला एक्सपोज होणारी ठरते आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटते? माहीममधून खरोखर अमित ठाकरे निवडून येतील का आणि सदा सरवणकर यांची माघार होऊ शकते का? तुमचं याबद्दलचं मत काय आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.